राजा सरजा, चला बाबा आपल्याला उशीर होतो या. चला चला. काय रे झालं? असं माराय का लागलायस? असं नाही करायचं राजा. चला चल, आपल्याला उशीर होतोय. चल चल बाळा, असं नाही. आता जायला. अरे बाबा किती वेळा तुला समजावं, असं नाही करायचं म्हणून. खोळांबतोय आपला. असं नको करू राजा. चल चल बाळा, चल राजाच. अरे अरे मी मालक काय नव्हतं तुझा, असं करायला लागलाय आज. अरे आज काय झालंय काय तुला? काय हो, आता काय करायचं? नाही म्हणजे अमावस्या लागण्या अगोदर ही मूर्ती घेऊन आपल्याला घरी पोहोचायला हवं. होय, तू म्हणतेस ते अगदी खरं. खरं तर ही गोष्ट आपल्या अगोदरच लक्षात यायला हवी. बरं झालं यांनी तरी ती लक्षात आणून दिली. काय हो दादा, खरंच दुसरी काही सोय नाही होणार का? तर तो म्हणतोय शेवटची गाडी आहे, पण तरी बी आपण थांबूया, बघूया चुकून एखादी गाडी मिळाली तर. काय बा, निघायचं आहे का नाही? होय निघायचं की, पण बैल ऐका ना. व का काय झालं तेच तर कळणं झालंय. पण तुम्हाला सांगतो लय गुन्हे जनावर. हे काय की त्याला काय झाले काय समजना झालंय. हे काय समध्या माणसांचा घोटाळा झालाय. अव मग बैलांना चुचकारा जरा, त्यांच्या कलानं घ्या. म्हणजे बैल कसा हाकायचा ते तुम्ही मला शिकवणार वे? गेले 10 वर्ष झालं मी बैलगाडी हाकतोय. आता तुमची बैल तुमच्याच आवाक्यात नाही, ते कसं काय हो? अव कवा ही बैल हलणार आणि कवा घरला पोचणार? काहीतरी करा आता. हे बघा दादा, बैलच मला दाद देत नाही, त्याला म्या काय करू? आम्ही सांगतो ते करा. काय करू? अहो गाडीवान दादा, माणसांपर्यंत बैलांना जास्त कळतंय. म्हणजे अहो तुम्ही त्या ताईंना गाडीत घेतलं नाही. स्वामींची मूर्ती होती की त्यांच्याकडं, तरी बी तुम्ही शाप नाही म्हणालात. मग आता तुमचा बैल हलल कसा? असं हाय वय? अव मग त्यांना बोलव ना आधी. पुन्हा तेच का? पुढे बी माणसं आहेत, त्यांना मी काय सांगू? अव पुढचं पुढे बघू, त्यांना आधी बोलव ना. बरं बघतो. ताई दादा, चला गाडीकडं. गाडीकडं म्हणजे आम्ही यायचंय? पण तू तर म्हणाला होतास की तुझ्या गाडीत जागा नाहीये म्हणून. आणि काय हो, पुढच्या गावामध्ये काही माणसं गाडीत चढायची होती असं तुम्ही म्हणाला होतात. मग गाडीत जागा कशी व्हायची? अहो माझा बैल मी झुपाय गेलो तर मलाच मारायला लागला. माझ्याच अंगावर या लागला. काय, तुम्हाला तुमचा बैल मारतोय? अहो होय तर, म्या मालक असून ते माझ्या अंगावर लागला, मला मारायला लागला. बरं, पण आमची खरंच सोय होईल ना? मी हाय नव, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी समज बघतो. फक्त तुम्ही माझ्यावर चला. चला जाऊया. चल. बरं झालं ताई तुम्ही आलात. आता तुम्ही बी आमच्या सोबत गाडीत चला. बरं झालं बाई, नाहीतर आम्हाला वाटलं आमची काही सोय होती की नाही कुणास ठाऊक. हो गाडीवाले, बैलांना आणा आणि गाडी जोडा. दादा आपण मूर्ती सावलीत ठेवू, गाडी जोडल्यावर गाडीत ठेवू. मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं म्हणूनच आमची सोय झाली. खरंच धन्य आहात स्वामी तुम्ही. राजा आणि सरजा, आता त्या मूर्तीवाले माणसाने मी संघ घेतलंय बघा. आता असं रुसून बसायचं नाही. आता माझा ऐका आणि चला आता. बरं चल चला माझे राजा, माझ्या बाळ्यात चल. हा चल बाळा, चल उशीर होतो नाही आपल्याला. चला. ऐ शाबास. राजा अरे अरे अरे
काही जण स्वतःला आमचं शिष्य म्हणवतात, पण त्यासारखं त्यांचं वागणं नसतं. कधी सुधारणार आहे कोणाच ठाऊक. काय झालं स्वामी? अमावास्या लागायच्या आत यांना घरी पोचायचंय. अरे आमचे भक्त आहात ना, मग अध्यात्म कळत नाही. अरे मनामध्ये कसल्या कसल्या अंधश्रद्धा बाळगता रे. अमावास्येच्या आत घरी पोचायचंय कशाला? मनामध्ये नसत्या समजुती बाळगायच्या. आम्ही कधी असं सांगितलंय? आमचे भक्त आणि आमच्यावरच विश्वास नाही. आणखीन एक गोष्ट यांना कळत नाही. परमेश्वरावर विश्वास टाकावा, पण त्याला गृहीत धरू नये. यांना काय वाटतं? परमेश्वरावर आपला भार सोपवला की आपण मोकळे. मग आपल्याला कशाची भीती नाही. परमेश्वराने आपली काळजी घ्यावी. आपल्याला काहीही होणार नाही. आपला मार्ग निष्कंटक आहे. आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. अरे पण अशी अपेक्षा बाळगणं हे गैर आहे. अरे पण त्यांनी जी कर्म केली आहेत, त्यांच्या हातून ज्या चुका झाल्या आहेत, त्याचं काय? अरे या चुकांची फळं तुम्हाला भोगावी लागणार. हे कळत नाही. या अमावस्या लागायच्या आत घरी आलो. सगळी स्वामींची कृपा. काय योगायोग आहे नाही. अहो आपण जागा बघायला जातो काय, तिथं आपल्याला गणू भेटतो काय, त्याला आपण मूर्ती घडवायला देतो काय, आणि ती तो आपल्या मनासारखी घडवून देतो काय, आणि ती आपण घरी आणतो काय. आणि मूर्ती आणतोय आलेला अनुभव तोही विलक्षणच रे. बरं आता सगळं तुझ्या मनासारखं झालंय ना, की काही राहिलंय मनात? अहो एक प्रश्न आहे. आता तो कुठला? अहो ही मूर्ती ठेवायची कुठं? ही एवढी सुंदर आणि जिवंत भासणारी मूर्ती ठेवायला जागाही तशीच हवी ना. आपण मंदिर बांधतोय ना, आपण त्यातच स्वामींच्या मूर्तीसाठी एक बैठक बनवून घेऊया. अगदी बरोबर बोललात. या मूर्तीसाठी तीच जागा योग्य आहे. हो, पण तुर्तास आपण ही मूर्ती आपल्या देवघरात ठेवूया. आणि आपलं मंदिर बांधून झालं की मग मालोजी राजांच्या हस्ते त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करूया. मालक, काय रे, काय झालं? काम थांबलं या मालक. का? अहो गवंडीच नाही तर आम्ही काय काम करणार? आम्ही दगड माती आणून देणारं साधं मजूर. आम्हासनी काय ते बांधकाम येत नाही. अरे पण ते गवंडी गेले कुठं? याचा अर्थ हेही गवंडी काम सोडून गेले. बरं तुझा मी बघतो काय ते. अहो हे काय चाललंय काय? काम अर्धवट सोडून जाणारा हा चौथा गवंडी. बरं जाताना कारणही सांगून जात नाही. हे असं का होतंय? इतके दिवस झालं काम पुढे सरकतच नाहीये. मला तर बाई काही कळतच नाही. अहो हे असं का होतंय? एका अर्थी जे झालं ते चांगलंच झालं. अहो काय बोलताय तुम्ही? हे काम हे असं रखडलेलं बरं आहे का? अगं तसं नाही म्हणत आहे मी गवंड्याबद्दल बोलतोय. अगं हे धर्माचं काम आहे. ज्या गवंड्याच्या नशिबात असेल त्याच्याच हातून घडेल. आता तू गणूचंच उदाहरण घे ना. स्वामींची मूर्ती त्याच्याच हातून घडायची होती. शेवटी ती त्याच्याच हातून घडली ना. आपण पाण्यासारखा पैसा खर्च करतोय, मग गवंडी मिळायला कितीसा वेळ लागतो? हो तुमचं बरोबर आहे. हो पण कुठं आणि कसा मिळायचा तो?
अगं कालच माझा मित्र मला सांगत होता की त्याच्या ओळखीत एक गवंडी आहे, चांगला नावाजलेला आहे. बरं, मी आजच जाऊन मित्राला भेटतो. मग आपलं काम परत चालू होईल. तू काळजी नको करूस. तसं झालं ना तर बरंच होईल. काय हो, हा गवंडी कसा नाही आला अजून? नाही म्हणजे त्याच्यापर्यंत तुमचा निरोप पोहोचला असेल ना? झालं, तुझ्या मनात नाना प्रकारच्या शंका कुशंका यायला सुरुवात झाली. मनाची तर घालमेल तुझ्या होतच असते नाही. अगं संगीता, तुला धीर म्हणून जराही नाही. येतच असेल तो गवंडी. आणि दिवसही आत्ताच उजाडतोय ना. तसं नाही हो, पण आता तरी मंदिराचं काम सुरू होऊन ते संपायला हवं. मूर्ती तयार आहे पण मंदिरच नाही. अशी विचित्र तऱ्हा झाली आहे. नमस्कार मालक. नमस्कार. मी रघु. मला आनंदरावांनी इथं पाठवलंय गवंडी कामासाठी. मी तुमचीच वाट बघत होतो. काम असं आहे की आम्हाला स्वामींचं एक मंदिर बांधायचं आहे. पण ते लवकर पुरं व्हायला हवं, कारण आम्ही स्वामींची मूर्ती तयार करून आणली आहे. तिला फार काळ असं बाहेर ताटकत नाही ठेवता यायचं. तिच्या जागी तिची प्रतिष्ठापना व्हायलाच हवी. खरं आहे. आणि पैशांच्या बाबतीत अजिबात विचार करायचा नाही. मंदिराच्या बांधकामासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करण्याची तयारी आहे माझी. चांगल्यात चांगल्या प्रकारचा माल वापरण्यामागेच कटाक्ष आहे माझा. उत्तम प्रकारचा चुना, रेती सगळा माल मागवलाय. तुमच्या हाताखाली 2 कारागीरही काम करतील. तुम्ही कामाला सुरुवात करा. मालक, अहो तुम्ही राजा माणूस. अहो एवढा समजा पैसा खर्च करायचा म्हणल्यावर मंदिर जागा होणारच की. हा बरं, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो असं मंदिर बांधतो का बघणाऱ्यांचं डोळच दिपलं पाहिजेत. हा बरं बरं, तुम्ही व्हा पुढं, मी आलोच. बरं बरं. हे एक बरं झालं बाई. एकदा का मंदिर बांधून पूर्ण झालं की स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अगदी वाजत गाजत करू. जेवणावळी घालू, भेटवस्तू वाटू, स्वामींसाठी पंचपक्वानांचा नैवेद्य करू. स्वामी, चोळ्या हे काय आणलंयस? स्वामी, अहो आपल्यासाठी नैवेद्य आणलाय. म्हणजे वरण भात भाजी भाकरी नेहमीच साधं. आम्हाला नको हे. आम्हाला आता पंचपक्वान्नाचं भोजन मिळणार आहे. आमच्या खातीर जेवणावळी घातल्या जाणार आहेत. लोकांना भेटवस्तू देणार आहेत. चोळ्या, अरे थाट आहे आमचा. संगीता, आता मंदिराचं बांधकाम पूर्ण होत आलंय. मुलामा देऊन कळस चढवला की झालं. मग ठरल्याप्रमाणे मालोजी राजांच्या हस्ते मंदिरात स्वामींची मूर्ती बसवून घेऊ. तसं आमंत्रण धाडतो मी त्यांना. आणि गावकऱ्यांनाही आमंत्रण धाडूया. आणि प्रत्येकाच्या स्वागतासाठी काय काय करता येईल ते नीट ठरवून देऊ. सर्वजण कसे इथून समाधानाने गेले पाहिजे. मंदिर बघून त्यांचं मन प्रसन्न होईलच,
पण तुझ्या हातचे पदार्थ खाऊन त्यांचं पोटही भरेल. अगदी तना मनाने तृप्त होऊन जातील सगळे. मला तर बाई खरंच वाटत नाही माझं स्वप्न पूर्ण होत आलंय. आपल्याकडे भजनाचा कार्यक्रम आहे, ते तरी लक्षात आहे ना? अर्थात. हो, बऱ्याच दिवसांपूर्वी ठरलंय ते. आणि गावातील प्रत्येकाच्या घरी आईपाईनं भजनाचा कार्यक्रम असावा ही कल्पना तुमचीच, आणि मीच विसरेल? तुझा काही भरोसा नाही. पण खरं सांग, ही बातमी ऐकून क्षणभर सगळं विसरली होतीस ना? हो, खरंच. अहो, पण आनंदाच्या भरात झालं ते. आणि जरी मी विसरले तरी तुम्ही मला आठवण करून देणार ते माहित होतं मला, म्हणूनच विसरले. नमस्कार. नमस्कार. तुम्ही भजनासाठी आलात, तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आम्ही सर्व ठीक आहोत सदाशिवराव. तुमचं बोला. आज तुमच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असेल. तुम्ही बांधायला घेतलेलं स्वामींचं मंदिर पूर्ण झालंय म्हणे, त्याबद्दल उत्सुकता होती. ते तर तुम्ही पाहालच. अहो, ते काम चांगलंच होणार होतं. त्यात जातीने लक्ष घातलं होतं मी. काही काळासाठी सगळं काही बाजूला करून फक्त मंदिराच्या कामावरती लक्ष केंद्रित केलं होतं. म्हटलं व्यवसायाचं काय, त्याने चांगला जम पकडलाय, तो चालतच राहील. पण मंदिर हे फक्त एकदाच होणार होतं. अहो, तासनतास उभं राहून माझ्या मनासारख्या प्रत्येक गोष्टी मी करून घेतल्यात. आणि पाण्यासारखा पैसा खर्च केलाय त्यासाठी मी. गवंड्यालाही पहिल्या दिवशीच बजावून सांगितलं होतं की पैसा कितीही खर्च झाला तरी बेहत्तर, पण काम चांगलं झालं पाहिजे. आणि ज्या गोष्टी जिथे सगळ्यात चांगल्या मिळतात ना, त्या थेट तिथूनच मागवल्यात. त्याशिवाय का लोक आपल्याला वाखाणणार आहेत? अरे हो, बोलता बोलता बराच उशीर झाला. चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. कारे पुंड्या मातलासी, 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 कारे पुंड्या मातलासी. भक्ति देखो नी निकट, देवे सोडिले वैकुंठ. काले पुंड्या मातलासी, काले पुंड्या मातलासी. सदाशिवराव, तुमचं मंदिर कोसळलं. काय काय झालं? बोल ना, काय झालं? स्वामी,